MHT CETचा रिझल्ट हा पर्सेंटाईल मध्ये असतो, पर्सेंटेज मध्ये नाही. त्याच्यामुळे 100 पैकी 100 गुण मिळवणं हे तुमचं ध्येय नसून इतरांपेक्षा जास्त मार्क मिळवणे हे तुमचं प्रमुख ध्येय आहे. महत्वाचे 6 ते 7 धडे केले की 90% क्रॉस करता येतं हे तुम्हाला सर्वांनीच सांगितलं असेल. पण इतरांपेक्षा वेगळं जर काहीतरी करायचं असेल तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही धडे असे करावे लागतील जे इतर कोणी केलेले नसतील. आणि म्हणूनच 10 मार्च 2026 पासून मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे युट्यूबवर MHT CET 2026 मॅथमॅटिक्स क्रॅश कोर्स. याच्यामध्ये मी दररोज किमान 2 क्लासेस तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि याची सुरुवात होत आहे स्ट्रेट लाईन या धड्याने. मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे कॉन्सेप्ट्स, PYQs आणि शॉर्टकट्स समर्थ एज्युकेट या युट्यूब चॅनलवर 10 मार्च 2026 पासून.